Good afternoon, students. We will discuss about a previous lecture for surgical instruments. Today's lecture is discuss about the hospital equipments and health accessories. We will start it for hospital equipment. Uh, Previous lecture to seen for the glucometer. A glucose meter is medical device for the determining the concentration of glucose in the blood. It used in diagnosis of the diabetes mellitus. आपण गेल्या लेक्चरला बघितलेलं आहे की ग्लुकोमीटरचा काय यूज आहे. ग्लुकोमीटर आपण कशासाठी यूज करतो. ज्या पेशंटला ग्लुकोजची लेवल वाढलेली आहे ते मेजर करण्यासाठी, त्याच्या ग्लुकोजची किती रीडिंग किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये प्रेझेंट आहे आपल्या बॉडीमध्ये पेशंटच्या, ते मोजण्यासाठी आपण ग्लुकोमीटरचा यूज करतो. आपण त्याचे काल मेकॅनिझम पण बघितलेले आहेत. ग्लुकोमीटर कशा प्रकारे आपण यूज करू शकतो. एखाद्या पर्सनला आपण स्किनवरती जर प्रिक्स केलं आणि त्याच्यानंतर जे फिंगरमधून जे ब्लड बाहेर निघते त्या ब्लडला आपण हे ग्लुकोमीटर हे करायचं, ते रीडिंग घ्यायची की ग्लुकोज किती प्रमाणात प्रेझेंट आहे. आपण हे सगळं काल पाहिलेलं आहे. नेक्स्ट ECG, इलेक्ट्रोकार्डिओग्राफी, a graphical record of electrical changes occurring during the cardiac cycle of heart is known as electrocardiogram. The instrument used to record ECG is known as electrocardiograph. इलेक्ट्रोकार्डिओग्राम आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राफमध्ये फरक काय. म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे ग्राफिकल रेकॉर्ड ऑफ इलेक्ट्रिकल चेंजेस ऑकरिंग ड्युरिंग द कार्डियक सायकल ऑफ हार्ट इज नोन ॲज इलेक्ट्रोकार्डिओग्राम. म्हणजे जे आपले ग्राफिकल रेकॉर्ड भेटतात आपल्याला ते मेजर करतो पेपरवर. आपण जे पेपरवर ग्राफिकल रेकॉर्ड मेजर करतो त्याला आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणतो. आणि द इन्स्ट्रुमेंट यूज द रेकॉर्ड ऑफ ECG, जे इन्स्ट्रुमेंट यूज करतो आपण ECG रेकॉर्ड करण्यासाठी त्याला इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणतो. युजेस ऑफ ECG टू ऑब्झर्व द फंक्शनिंग ऑफ हार्ट फॉर इन्स्टंट डायग्नोसिस ऑफ हार्ट. आपण याच्यामध्ये काय करतो, याचा यूज हार्टचं फंक्शन बरोबर आहे का, व्यवस्थितपणे त्या काम करत आहे का हार्ट, ते डायग्नोस करण्यासाठी आपण ECGचा यूज करतो. आणि जर एखाद्या वेळेस जर आपल्या हार्टमध्ये जर ब्लॉकेजेस प्रेझेंट असतील तर ते प्रेझेंट आहेत का नाहीत हे डायग्नोस करण्यासाठी आपण ECGचा यूज करतो. नेक्स्ट IV सेट कशासाठी यूज करतो. फॉर द ब्लड ट्रान्सफ्युजन, फॉर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ लार्ज व्हॉल्यूम पॅरेंट्रल, ब्लड ट्रान्सफॉर्मेशनसाठी आपण यूज करतो. आणि ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ लार्ज व्हॉल्यूम पॅरेंट्रल्स म्हणजे जे सलाईन प्रेझेंट असते ते सलाईन आपण पेशंटला देण्यासाठी आपण IV सेटचा पण यूज करतो. व एखाद्या पेशंटला ब्लडची कमतरता असेल त्याला ब्लड देण्यासाठी पण आपण IV सेटचा यूज करतो. नेक्स्ट रायल्स ट्यूब, याचा यूज काय. फॉर गॅस्ट्रिक लॅवेज केस ऑफ द पॉयझनिंग, फॉर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ फूड. ज्यावेळेस पॉयझनिंगची केस असेल त्यावेळेस गॅस्ट्रिक म्हणजे आपल्या पोटामधून पॉयझन बाहेर काढण्यासाठी या ट्यूबचा आपण यूज करतो. आणि नसेल तर जर एखाद्या पेशंटला जर जेवण जात नसेल तर त्याला डायरेक्ट पोटामध्ये जेवण म्हणजे जाण्यासाठी ही नळीचा यूज केला जातो रायल्स ट्यूबचा. MRI, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, यूज फॉर व्हिज्युअलायझेशन ऑफ डिटेल्ड इंटरनल स्ट्रक्चर. आपण MRIचा कशासाठी यूज करतो. MRI आपण तुम्ही ऐकलं पण असेल, डॉक्टर्स म्हणतात MRI करून आणा. त्यावेळेस आपण काय करतो, MRI म्हणजे नेमकं काय. व्हिज्युअलायझेशन ऑफ डिटेल्ड इंटरनल स्ट्रक्चर, आपलं जे इंटरनल स्ट्रक्चरचं व्हिज्युअलायझेशन डायग्नोसिस करण्यासाठी आपण याचा MRIचा यूज करतो. एक्स-रे मशीन uses to check the fracture bone to observe the condition of internal structure in body. जेव्हा आपल्या एखाद्या बोनला जर फ्रॅक्चर झालेलं असेल ते कुठे झालेलं आहे हे पाहण्यासाठी आपण एक्सरे मशीनचा यूज करतो. आणि टू ऑब्झर्व द कंडिशन ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ बॉडी. इंटरनल स्ट्रक्चर म्हणजे शरीराच्या आतमधील जे पार्ट आहे तो पाहण्यासाठी पण आपण एक्सरे मशीनचा यूज करू शकतो.
EEG, electroencephalography. EEG म्हणजे काय? युजेस काय आहेत? फॉर डायग्नोसिस ऑफ ब्रेन ट्यूमर, इपिलेप्सी अँड ब्रेन डिसऑर्डर. याचा आपण यूज कशासाठी करू शकतो? जे ब्रेन ट्यूमर, इपिलेप्सी व ब्रेन डिसऑर्डर, जे ब्रेनच्या रिलेटेड डिसऑर्डर प्रेझेंट आहेत, डिसीज आहेत, ते पाहण्यासाठी आपण डायग्नोसिस करण्यासाठी आपण EEGचा यूज करतो. त्याच्यामध्ये आपण ट्यूमर, इपिलेप्सी हे डिसऑर्डर करण्यासाठी आपण यूज करू शकतो डायग्नोसिससाठी. नेक्स्ट, CT स्कॅन, कॉम्प्युटेड टोमोग्राफी uses for morphological examination of neurological organs like head, eyes, neck, spinal cord etc. CT स्कॅनचा आपण कशासाठी यूज करतो? याचा आपण एक्झामिनेशन करतो न्यूरोलॉजिकल ऑर्गन्स लाईक हेड, आईज, नेक, स्पायनल कॉर्ड यांचं एक्झामिनेशन करण्यासाठी आपण CT स्कॅनचा यूज करतो. नेक्स्ट, CT स्कॅन आणि MRIमध्ये काय फरक आहे? CT scan utilize the X-rays to the produce image of the inside of the body. इनसाइड म्हणजे आपल्या ज्या बॉडीच्या मधील जे पार्ट आहेत, इमेज आहे, ते आपल्याला एक्सरेच्या नुसार आपण CT स्कॅनच्या मध्ये एक्सरेज असतात, रेडिएशन प्रेझेंट असतात, त्याच्यानुसार आपण बॉडीमध्ये इंटरनल बॉडी पाहू शकतो, त्याची इमेज आपल्याला भेटते. आणि MRIमध्ये मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, याच्यामध्ये युजेस फॉर पॉवरफुल मॅग्नेटिक फील्ड्स अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी पल्सेस टू प्रोड्यूस द डिटेल्ड पिक्चर्स ऑफ ऑर्गन्स अँड अदर इंटरनल बॉडी स्ट्रक्चर. याच्यामध्ये पॉवरफुल मॅग्नेटिक फील्ड आहे आणि याच्यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या मदतीने आपण याचे पिक्चर किंवा इमेजेस आपण पाहू शकतो ऑर्गनचे, इंटरनल बॉडीचे. CT स्कॅन्स यूज द रेडिएशन, एक्सरेज अँड MRI डू नॉट. म्हणजे CT स्कॅनमध्ये एक्सरेजचा म्हणजे रेडिएशनचा यूज करतो, MRIमध्ये आपण रेडिएशनचा यूज करत नाही. क्लिनिकल थर्मामीटर टू मेजर बॉडी टेम्परेचर, याचा यूज कशासाठी करतो? बॉडी टेम्परेचर मेजर करण्यासाठी यूज करतो. अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी, अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी, यामध्ये याचा यूज काय आहे? टू रेकॉर्ड द इमेज ऑफ द इंटरनल ॲब्डॉमिनल ऑर्गॅन यूज्ड इन गायनोकॉलॉजी टू ऑब्झर्व फिटस ग्रोथ. आपण इंटरनल ॲब्डॉमिनल ऑर्गॅन आहेत, ॲब्डोमिनल जे ऑर्गॅन आहेत त्याचं इंटरनल इमेज पाहण्यासाठी व रेकॉर्ड करण्यासाठी आपण याचा यूज करतो. आणि एखाद्या बाळाची जी ग्रोथ किती प्रमाणात झाली आहे ते पाहण्यासाठी आपण याचा यूज करतो. गायनेकोलॉजीमध्ये याचा जास्त करून उपयोग केला जातो अल्ट्रासाऊंड सोनोग्राफीचा. नेब्युलायझर uses for administration of the medicine in lung or respiratory tract infection. म्हणजे आपण याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे घेऊ शकतो मेडिसिन लंगमध्ये. कशा रेस्पिरेटरी ट्रॅकचे इन्फेक्शन झालेलं असेल किंवा डिसीज झालेला असेल तर आपण ती ट्रीट करण्यासाठी आपण नेब्युलायझरचा यूज करू शकतो मेडिसिन ॲडमिनिस्ट्रेशन आतमध्ये घेण्यासाठी. व्हेंटिलेटरचा यूज काय? प्रोव्हाइडिंग द ऑक्सिजन थेरपी टू ट्रीट द रेस्पिरेटरी डिसऑर्डर. आपण याला ऑक्सिजन देऊ शकतो, प्रोव्हाइड करू शकतो व्हेंटिलेटरवर. आणि टू ट्रीट द रेस्पिरेटरी डिसऑर्डर जे आहेत ते ट्रीट करण्यासाठी आपण व्हेंटिलेटरचा यूज करतो. स्पायगोमॅनोमीटर युजेस टू मेजर ब्लड प्रेशर मेजर करण्यासाठी आपण याचा यूज करतो. हेल्थ ॲसेसरीज, इतक्या वेळा आपण हॉस्पिटल इक्विपमेंट्स बघितले, आता आपण हेल्थ ॲसेसरीज हॉस्पिटलमध्ये कशा प्रकारे यूज करतो हे पाहणार आहोत. नेक्स्ट, ॲम्ब्युलेटरी एड्स, त्यामध्ये फर्स्ट व्हीलचेअर्स. व्हीलचेअर्स कॅन बी युज्ड बाय ॲडल्ट्स, सिनियर सिटीजन्स अँड इवन चिल्ड्रन विथ द डिसॅबिलिटीज ऑफ ऑर इंजुरीज. ज्यावेळेस सिनियर सिटीजन जे ओल्ड पीपल आहेत त्यांना एखाद्या वेळेस चालता येत नसते त्यावेळेस आपण या व्हीलचेअरचा यूज करतो. एखाद्या वेळेस जर पायाला किंवा इंजुरी झालेली असेल त्यावेळेस आपण याचा यूज करतो व्हीलचेअरचा. वॉकर्स यूज टू प्रोव्हाइड सपोर्ट टू पेशंट हू कॅन नॉट वॉक विदाऊट सपोर्ट. असे पेशंट जे सपोर्ट घेतल्याशिवाय चालू शकत नाहीत त्यांच्यासाठी आपण वॉकरचा यूज करतो. नेक्स्ट, कॅन्स यूज, इट हेल्प्स टू द ट्रान्सफर द वेट ऑफ द वीक लिंब अँड द मेंटेन द बॅलन्स ऑफ बॉडी. आपण कॅन्सचा कशासाठी यूज करतो? एखाद्या पेशंटला जर
एखादा पाय जर डॅमेज झालेला असेल आणि त्या पायानं आपल्याला चालता येत नसेल, वेट बॅलन्स करण्यासाठी, बरोबर चालण्यासाठी आपण कॅन्सचा यूज करतो. क्रुचेस यूज प्रोव्हाइड द सपोर्ट टू द एल्बोज अँड फॉरेन. ज्यावेळेस आपल्याला बरोबर चालता येत नसेल, ज्यावेळेस आपले डॅमेज झाले असतील दोन्ही बी लेग्स, त्यावेळेस आपण क्रुचेसचा यूज करतो सपोर्ट घेण्यासाठी. कॉट विथ बेड. बेड आर आयदर मॅन्युअली ऑर इलेक्ट्रिकली ऑपरेटेड. बेडचा कशासाठी आपण यूज करतो? बेड आपल्याला झोपण्यासाठी व पेशंटला म्हणजे एखाद्या वेळेस इलेक्ट्रिकल ऑपरेटेड म्हणजे जे कॉट असतात ते इलेक्ट्रिकली ऑपरेटेड असतात. जर साईज म्हणजे एखाद्या वेळेस जर उंची वाढवायची असेल, कमी करायची असेल कॉटची, तर आपण त्याचा यूज करू शकतो आणि ती इलेक्ट्रिकली ऑपरेट करता येतात. युरिनल्स यूज टू कलेक्ट द पेशंट्स युरिन. युरिन कलेक्ट करण्यासाठी आपण युरिनल्सचा यूज करतो हॉस्पिटलमध्ये. इन्फ्युजन बॉटल स्टँड टू होल्ड द इन्फ्युजन बॉटल. आपल्याला जे सलाईनची बॉटल आहे ते होल्ड करण्यासाठी आपण इन्फ्युजन बॉटलचा स्टँडचा यूज करतो. बेडसाईड कॅबिनेट्स फॉर स्टोरेज ऑफ मेडिसिन्स अँड मेडिकल रेकॉर्ड्स. ज्यावेळेस आपल्याला एखादे मेडिसिन आपल्याला स्टोअर करायचे असेल, ठेवायचे असेल व मेडिकल रेकॉर्ड ठेवायचे असतील तर आपण बेडसाईड कॅबिनचा यूज करतो. सर्जरीज. एक्टोमी ही शब्द ज्या वाक्याच्या मागं लागलेला असतो त्या शब्दाच्या पाठीमागे एक्टॉमी असा शब्द आला तर लक्षात ठेवायचं की काहीतरी पार्ट रिमूव्ह केलेला आहे ऑर्गनमधून. धिस सफिक्स इंडिकेट्स द प्रोसिजर ऑफ रिमूव्हल ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑर्गन ऑर इट्स द पोर्शन. GI सर्जरीज. GI सर्जरीमध्ये कसा यूज करतो? गॅस्ट्रोइंटेस्टायनल सर्जरीमध्ये. फर्स्ट आहे गॅस्ट्रोएंट्रोटॉमी, सर्जिकल इन्सिजन इंटू स्टमक अँड इंटेस्टाईन. आपल्या स्टमकचा किंवा इंटेस्टाईनचा एखादा पार्ट रिमूव्ह केला असेल तर त्याला आपण गॅस्ट्रोएंट्रोटॉमी असं म्हणतो. गॅस्ट्रोएक्टॉमी यात रिमूव्हल ऑफ पोर्शन ऑफ स्टमक. ज्यावेळेस फक्त स्टमकचा पोर्शन आपण रिमूव्ह केलेला असतो त्यावेळेस गॅस्ट्रोएक्टॉमी असे म्हणतो. ऑस्टॉमी रिमूव्हल ऑफ द पोर्शन ऑफ इंटेस्टाईन ऑर युरिनरी ट्रॅक. ज्यावेळेस आपण इंटेस्टाईनचा एखादा पार्ट रिमूव्ह करतो किंवा युरिनरी ट्रॅकचा त्यावेळेस आपण ऑस्टॉमी असे म्हणतो. बायोस्पाय एक्झामिनेशन ऑफ लिव्हिंग टिश्यू रिमूव्ड फ्रॉम बॉडी. एखादा लिव्हिंग टिश्यू असेल आपल्या बॉडीचा, एखादा टिश्यूचा पार्ट, ते जर आपण रिमूव्ह केलेला असेल, काढून टाकलेला असेल त्यावेळेस आपण बायोस्पाय असे म्हणतो. लिथोट्रायप्सी. लिथोट्रायप्सी म्हणजे काय? क्रशिंग ऑफ रिनल ऑर लिव्हर ऑर गॉल ब्लॅडर स्टोन बाय लेझर बीम अँड रिमूव्हल ऑफ इट्स द फ्रॅगमेंट थ्रू युरेथ्रा. ज्यावेळेस आपल्याला रिनल किंवा लिव्हर किंवा गॉल ब्लॅडर स्टोन असतील ते स्टोन लेझरच्या माध्यमातून आपण बाहेर काढतो आणि ते रिमूव्ह करतो. ते रिमूव्ह करण्यासाठी आपण युरेथ्राचा यूज करतो. ते फ्रॅगमेंट, स्टोनचे जे फ्रॅगमेंट आहे ते बाहेर काढण्यासाठी आपण युरेथ्राचा यूज करतो. ॲसेक्टॉमी प्रोसिजर ऑफ रिमूव्हल ऑफ वॅक्स डिफरेन्सेस. वॅक्स डिफरेन्सेस बाहेर काढण्यासाठी, रिमूव्ह करण्यासाठी आपण व्हॅक्सोमेटरीचा यूज करतो. फ्लोबॉटोमी रिमूव्हल ऑफ ब्लड फ्रॉम द पेशंट ऑफ पॉलिसॅथेमिया टू रिड्यूस द विस्कॉसिटी ऑफ ब्लड. ज्यावेळेस एखाद्या वेळेस RBCs जर जास्त प्रमाणात पेशंटमध्ये जर जमा झाले असतील, म्हणजे ब्लडची संख्या जास्त झाली असेल आणि ते ब्लड कमी करण्यासाठी आपण रिमूव्ह करण्यासाठी ब्लड आपण फ्लोबॉटमीचा यूज करतो आणि त्याला आपण फ्लोबॉटमी म्हणतो. थ्रोम्बिओटोमी म्हणजे ऑपरेशन टू रिमूव्ह द ब्लड क्लोथ फ्रॉम द ब्लड वेसल. जेव्हा ब्लडचं क्लोथ होते आणि ते रिमूव्ह करण्यासाठी आपण थ्रोम्बिओटॉमीचा यूज करतो. हे क्वेश्चन आपल्याला जास्त करून विचारण्यात येतात 2 मार्कसाठी. यामध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे? यामध्ये आपण सर्जिकल, आपण याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये कोणते कोणते इक्विपमेंट्स यूज करतो व त्याचे कुठले कुठले म्हणजे हे आहेत कॉट, म्हणजे कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट पण यूज करतो ते आपण यामध्ये पाहिलेले आहेत. थँक्यू.